आरटी ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये अजूनपर्यंत जे ऑनलाईन फॉर्म आहे हे सुरू झालेले नाही आहे। आज 4 तारीख आहे। 4 तारखेला सुद्धा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जेही आपल्या पाल्यांसाठी फॉर्म भरायचे आहे त्याबद्दलची कोणतीही अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे। भरपूर असे विद्यार्थी आहे की जे 3 तारीख देण्यात आलेली होती शाळा नोंदणीसाठी आणि त्यामध्ये सुद्धा एक एक दिवस वाढून देत आहे, परंतु शाळा नोंदणी संपलेली आहे तरी सुद्धा विद्यार्थ्यांची नोंदणी कधी सुरू करणार असा प्रश्न संपूर्ण पालक वर्ग सरकारकडे मांडत आहे। परंतु यावरती जर बघितलं तर तुम्ही सुद्धा बघू शकता की ॲडमिशन शेड्यूलमध्ये अजूनपर्यंत विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। कारण की भरपूर अशा फेक अपडेट सुद्धा सुरू आहे की आरटीचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि सध्या लास्ट डेट सुद्धा आलेली आहे। कारण आमच्या सुद्धा इन्स्टिट्यूटवर भरपूर अशा ज्या महिला आहे पालक वर्ग आहे व्हिजिट करत आहे की आरटीचे फॉर्म सुरू झालेले आहे का आणि आरटीचे फॉर्म संपले असे सुद्धा आमच्या लक्षात आलेले आहे। परंतु पालक वर्गांनी कुठेतरी ऑनलाईनमध्ये कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत राहील। कारण की फेक अपडेट सुद्धा भरपूर असतात, परंतु आपल्याला ज्या ठिकाणावरून माहिती ही ओरिजिनल मिळते त्या ठिकाणी तुम्ही कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळाल्या पाहिजे। जर आपण स्टेटसमध्ये जाऊन बघितलं तर सध्या 8,664 शाळांची नोंद झालेली आहे। 1,13,270 ह्या व्हॅकन्सी आहे, म्हणजे एवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। जिल्ह्यावाईज बघायचं असेल तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे। तुम्ही तुमच्या जिल्ह्याला किती जागा असणार आहे हे बघू शकता, परंतु फॉर्म सुरू झालेले नाही आहे। आपण काल डेमो व्हिडिओ दिलेला होता, डेमो व्हिडिओ सध्या संपूर्ण पालकवर्गांनी एकदा बघा, कारण की डेमो व्हिडिओमध्ये आपण स्टेप सांगितलेले आहे की कोणत्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करावं लागेल। कारण की ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला तर तुमचे जे डाऊट्स आहे आताच क्लिअर होऊन जाणार, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्ही जर घरी फॉर्म भरसाल तर तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत तेव्हा जर तुम्हाला अडचणी आल्या तर तुमचा फॉर्म चुकू शकतो। परंतु तुम्ही आता डेमो व्हिडिओ बघून घ्या, डेमो व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुम्हाला अडचणी येणार नाही, कारण की तुमचे जे डाऊट्स आहे आताच क्लिअर होऊन जाणार, किंवा तुम्ही कमेंट्स मार्फत किंवा कोणाला तरी विचारून आताच ते डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकता। तर आरटी ॲडमिशन 2026-27 बद्दल जशा अपडेट येईल त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।